ते मोकळे ढाकळं पण, ह्याला जप त्यांना वाईट वाटेल असा तराजूच्या काट्याप्रमाणे जगणारे आजोबा तेही अनुभवले. या दोघांच्या प्रती घरातल्यांच्या काय भावना आहेत त्या आता आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया सुनबाईंपासून. तर सासूबाई आमच्या खूप हौशी आहेत. त्यांच्यामुळेच आज आम्हाला होम मिनिस्टरमध्ये यायची संधी मिळाली. त्या कडक जरी असल्या तरी खूप प्रेमळ आहेत आणि रागवल्या तरी त्यांचा राग लगेच क्षमस्व होतो. मुलाकडे द्या. ॲक्च्युली आईवडिलांपेक्षा आईने जास्त माझ्यावरती प्रेम केलं खरे म्हटलं म्हणजे. आणि आज जो मी उभा आहे तिच्यामुळेच उभा आहे. भले मी खाजगी सेक्शन प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिस करत असलो, पण तिने तिच्या ज्या इच्छा होत्या त्या सर्व मी पूर्ण म्हणजे तिने माझ्याकडे करून घेतलं की नाही मला असं पाहिजे, आपण चाळीत राहत होतो आता आपण ब्लॉक्स येतं सुधारला पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी घेऊन दे. आणि तिच्या सर्व इच्छा ॲक्च्युली माझ्या काहीच इच्छा नव्हत्या, पण तिच्या इच्छा सर्व माझ्यातर्फे करून घेतल्या. म्हणजे मुलाला ज्या गोष्टी पाहिजे त्या तिने करून घेतल्या की मुलासाठी पाहिजे त्या गोष्टी ते करून घेतल्या. मुलीकडे द्या. आईने फक्त आता राग सोडावा. ह्या वयात जास्त रागीट होऊ नये. पण राग कमी केला. राग कमी केला पाहिजे, तब्येतीला त्रास होतो. ह्या मुलीचा मुलगा आजी एकदम प्रेमळ, म्हणजे कधी घरी गेलो तर खाऊ आणि पैसे नेहमी पाठवूनच देते, कधी रिकाम्या हाती पाठवतच नाही. खूप आली की नेहमी राहते, 2-3 दिवस एकदम म्हणजे प्रेम, नेहमी आली की एकदम म्हणजे जिव्हाळा लावते. एकदम बेस्ट आजी आहे ती. अरे वा. अजून बोला. वयाने जरी वयस्कर असलं तरी मनाने तरुण आहे आणि जरी कडक होतात तेव्हा नंतर प्रेम करतात, खूपच प्रेम करतात सगळ्यात. नमस्कार, माझं नाव जय अमृतकर. आमची आजी म्हणजे कडक आहे, पण त्या कडक स्वभावात पण त्यांचं प्रेम झळकतं. आणि आम्हाला सर्वांना त्यांच्याकडून एक गोष्ट म्हणजे मूळ शिकायला मिळते की ह्या वयात कोणत्याही परिस्थितीत ते त्यांची हौस सोडत नाही. या सगळ्यांकडनं आजी आजोबांच्या प्रती असलेल्या भावना आपण ऐकल्या. आता एक खेळ खेळणार आहोत. त्या दोघांनी मिळून दिलेलं आव्हान पूर्ण करायचं आहे. 10 थर पूर्ण झाले की पहिलं बक्षीस आणि 12 थरांचा मनोरा उभा राहिला की दुसरं बक्षीस मिळणार. एक रिंग तुम्ही ठेवायची आजी, एक रिंग आजोबा ठेवणार. ठेवा. आणखीन 2. आजी नीट, 11वा नीट ठेवा. आजोबांनी 10 पर्यंत बरोबर केलाय मनोरा. अभिनंदन. कोणामुळे खेळ व्यवस्थित झाला सांगा? बाबांमुळे. हे घ्या, झी मराठीकडून हे भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि बाबा आता तुम्ही द्या बक्षीस हे आजींना. घ्या. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.